प्रेरणादायी मराठी सुविचार. माणसाला काही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहे त्यावर त्याचा स्वतःवर विश्वास नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलीत गेले तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य कामे शक्य करून दाखवू शकतो. निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण. बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात, परंतु जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरुवात होते. आपण आपल्या जीवनात मोटिवेशनल कोट्स इन मराठी, प्रेरणादायी मराठी सुविचारांची खूप गरज असते. म्हणून आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत मराठी सुविचार. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काही सुरू करण्याची. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते, तर तुम्ही का नाही? तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एका डब्यात ठेवले जातात. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता. मालक व्हायची स्वप्न बघा. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही. शेवटी पानाने साथ सोडली, पण पठ्ठ्याने बहरणं सोडलं नाही. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण जर तुम्ही गरीब होऊन मेलात तर हा नक्की तुमचा दोष असेल. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता. पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हराल. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा म्हणून तुमची ओळख सांगतील. छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी, जळणारे जास्त निर्माण होतील. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे मास्यांना खात असतात. संधी सगळ्यांना भेटते मित्रांनो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन. आपला कोण द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असतं. 1. त्यांना तुमची भीती वाटते. 2. ते स्वतःचा द्वेष करतात. 3. त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. क्षेत्र कोणतंही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ आहे. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट, अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत लायकी नसते. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणूनच जीवनात कोणाला छोटं समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. न हारता
न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधीकधी नशीबसुद्धा हरतं. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे केल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. आयुष्यात कधी कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरण अजिबात गरज नसते. ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काही फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता न कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने. जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही. दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोकं टेकतात. ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय तोच नेहमी इतरांना हसू शकतो. कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते. फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून प्रत्येक हृदय जिंकतं. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा. दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावूक बनून जाते, ती म्हणजे हिमतीने हारा पण कधी हिंमत हरू नका. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो. मोत्याच्या हाराने फक्त सौंदर्य दिसतं, पण घामाच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचं असते. आपल्या चुका सुधारण्याची जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हरू शकत नाही. कारण देण्यापेक्षा झालेल्या चुका मान्य करायला शिका. आयुष्यात ते महत्त्वाचं आहे. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. इतकी जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. धन्यवाद. तुम्हाला हे विचार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.